लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज सर्वत्र दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज पंचवटी आणि नाशिक परिसरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंचवटीतील श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे श्री दत्त जन्मोत्सव सुरू असून भाविकांना दर्शन सुलभ व्हावं या दृष्टीनं नियोजन करण्यात आलंय। मंदिरात गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण करण्यात आलेलं आहे। काल शुक्रवारी प्रभंजन भगत यांचे दत्तजन्म कथा या विषयावर कीर्तन पार पडले। तसेच श्री अनुसया मातेची ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाला। त्यानंतर हर्षद गोळेसर प्रस्तुत अभंगवाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। आज सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड रीघ लागलेली आहे। तर आज सायंकाळी 6:15 वाजता श्री एकमुखी दत्त मंदिरात श्री दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे। श्री समर्थ सद्गुरू महाराज ट्रस्टच्या वतीनं सुरू असलेल्या श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज यांची 47वी पुण्यतिथी आणि श्री दत्त जयंती सोहळा होणार असून सायंकाळी 6 वाजता दत्त जन्मोत्सव आणि श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज यांची आरती, नैवेद्य, प्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत। तर नांदूर येथील समर्थनगर परिसरातील दत्त मंदिरात दिंडे परिवारातर्फे दत्तयाग, पालखी मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर अडगाव, म्हसरू, मखमलाबाद, सातपूर आदी दत्त मंदिरांमध्ये देखील दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आज साजरा केला जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।